मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर महिला सशक्तीकरण मेळाव्याला उपस्थित राहणार, तर शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत घेणार बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आज चंदगड विधानसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजता अजित पवारांचा कार्यक्रम। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गिकेचं उद्घाटन आता पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार। सोलापूर विमानतळ भिडेवाड्याचं भूमिपूजनही याच कार्यक्रमात होणार। राज्यसेवेच्या परीक्षेत अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश। विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची दखल। 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी पदांचा समावेश। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणी साठा 99% अधिक। अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरण काठोकाठ भरलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून 57,592 क्युसेकनं विसर्ग। गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडचं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडले। मांजरा नदीपात्रात 3,494 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात। भात शेती पडून कुजण्याची दाट शक्यता। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मटण मार्केट परिसरात नदीचं पाणी शिरलं। 4 दिवसांनंतर यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाची हजेरी। या पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका, मात्र कपाशीसाठी फायद्याचा पाऊस। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस। शेगाव तालुक्यातील माटरगावजवळ बोर्डी नदीला पूर। पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं शेतकऱ्यांच्या अंगलट। सुदैवाने वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना नागरिकांनी वाचवलं। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू। तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला महिनाभर उशीर। बीडच्या अंबाजोगाईत बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सरमुळे 180 बुलेट धारकांवर कारवाई। 1,30,000चा दंड वसूल। सांगलीच्या मिरजमध्ये 2 हॉटेल व्यावसायिकांचा वाद। एका हॉटेलची तोडफोड। काझी टोळीकडून महमद्या नदाफ टोळीतील सहकारी महिला रुक्साना जमादारच्या हॉटेलची तोडफोड। लातूरच्या अहमदपूरमध्ये ज्ञानोबा तिडोळेंची पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न। मराठा आरक्षणाची सरकार दखल घेत नसल्यानं विष प्राशन केल्याचा आरोप। मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल। गोंदिया शहरातील रामनगर परिसरात अतिक्रमणावर महसूल विभागाची कारवाई। छोटा शिव मंदिरात परिसरात पक्के बांधकाम करत केलं होतं अतिक्रमण। पुण्यातील घटना अतिशय धक्कादायक। पुणे पोलिसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना घडली। 11वी 12वीच्या मुलांना ड्रग्ज उपलब्ध होतं ही बाब चिंताजनक। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना। 3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल। कोल्हापुरात धावत्या एसटी बसमध्ये सासू सासऱ्यांकडून जावयाची हत्या। मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाची गळा आवळून हत्या। आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात।
एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू. भांडूप नाहूर रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. कुर्ला लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू. अमित गोंदके असं मृत पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव. सांगलीच्या तासगावातील बलगवडे गावात माजी सैनिकाची हत्या. वाद झाल्यानंतर हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय. संशयित फरार. पोलिसांकडून तपास सुरू. भंडारा शहरातील गांधी चौकात बंद ई बाईकनं घेतला पेट. दुचाकीवरच्या व्यक्तीनं समय सूचकता दाखवल्यामुळे दुर्घटना टळली. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. अलिबागमधली RCF शाळा बंद करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचं पत्र. संतप्त पालकांचा शाळेच्या परिसरात घेराव. शाळा वाचवण्याची पालकांची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.